सगळ्या विरोधी पक्षाला पण आम्ही विश्वासात घेतलं। स्वतः मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्रीला बैठक झाली, त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टीला पाठिंबा दिला। पण आपल्याला आपल्या बाप दादांनी वरिष्ठांनी जाती जातीमध्ये अंतर पाडायला, तेढ निर्माण करायला, जाती जातीमध्ये त्या ठिकाणी कुठेतरी एकमेकाच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची भावना निर्माण करायला सांगितलेलं नाही। शिवाजी महाराजांनी पण 18 पगड जातीला घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेला इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। आणि महायुतीचं सरकार देखील या राज्यातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत 18 पगड जातीला बरोबर घेऊन पुढे चाललेलं आहे। आणि हे पुढे जात असताना देशातल्या वेगवेगळ्या राज्यांचे जे निकाल लागलेले आहेत त्यामध्ये त्यांनी देखील स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना अतिशय मोठ्या प्रमाणावर पाठबळ त्या बाबतीमध्ये दिलेलं आहे। आज हे सगळं काम करत असताना मला आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, योजना तर इतक्या आहेत, त्या सगळ्या योजनांचा फायदा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा। त्यामध्ये कुणालाही आम्ही दुर्लक्षित त्या ठिकाणी ठेवू इच्छित नाही। मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुमचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एकनाथरावांनी कृषी खात्याची जबाबदारी दिलेली आहे। एक चांगल्या पद्धतीनं गेल्या 4 महिन्यामध्ये 150 दिवसात 75 निर्णय कृषी विभागाने एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली धनंजयच्या मदतीने घेतलेले आहेत। शेतकऱ्यांना कुठेही काही अडचण आली, कांद्याचा प्रश्न आला तरी आम्ही त्यांना तिकडं पियुष गोयल आणि बाकीच्या मान्यवरांच्याकडे आम्ही चांच्याकडे पाठवलं। दिल्लीला तिथं पीक विम्याच्या मुदतवाढीचा विषय असो, नेहमीच धनंजय आणि त्यांचे सगळे सहकारी आग्रही असतात। यावर्षी आपण मोठ्या दुष्काळाला सामोरं जातोय। संकटाच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आपण 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केलेली आहे। मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये आपल्याला माहिती आहे नुकसान भरपाईसाठी 48,34,745 अर्ज मंजूर झालेले, 2,105 कोटी 14 लाख रुपयाची रक्कम मंजूर झालेली आहे। 26,57,049 अर्जांना म्हणजे शेतकऱ्यांना 1,273 कोटी 65 लाख रुपयाचं वाटप झालेलं आहे। 21,77,696 अर्जांचं 831 कोटी 14 लाख रुपयाचं वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे। धनंजयची धडपड चाललेली आहे। आम्ही एकनाथराव देवेंद्र आम्ही सगळेजण त्याला साथ देण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळी कामं करत असताना धनंजय माझ्याही जवळचा आहे, परंतु तो देवेंद्र फडणवीसांच्याही जवळचा आहे। आणि एकनाथराव पण त्या बाबतीमध्ये चांगल्या कामाला त्याला भरभक्कम पाठिंबा देत असतात। आणि त्याच्यामुळं तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका। सगळे इथले लोकप्रतिनिधी, भाजपचे आमदार असतील, राष्ट्रवादीचे आमदार असतील, सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन उद्याच्या पुरवणी मागण्यामध्ये देखील एक चांगल्या प्रकारचा निधी राज्याच्या सर्वांगीण विकासाला देण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। तो तुम्हाला 7 तारखेला पुरवणी मागण्या सभागृह समोर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी होईल। आज आम्ही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांच्या नावाने सुरू असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाच्या कामाला देखील एक न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे। मी मुंडे साहेबांना देखील विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। एक लोकनेता म्हणून त्यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम। ठीक आहे, राजकीय काही आमचे विचार वेगवेगळे असू शकतात, परंतु जे योग्य आहे ते योग्यच आहे आणि ते आपण मान्य केलं पाहिजे। आणि त्या पद्धतीनं मित्रांनो आम्ही सगळेजण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय। मला या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आज आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा विकास होतोय। कालच नौदल दलाच्या निमित्तानं आदरणीय मोदी साहेब महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। त्यांच्या हस्ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा, जिथं शिवाजी महाराजांनी
सिंधुदुर्गला किल्ला समुद्रामध्ये बांधलेला आहे, त्या ठिकाणी एक महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचं सिंधुदुर्ग नगरीत अनावरण झालं. छत्रपतींचे आशीर्वाद मोदी साहेबांनी घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करत असल्याचं त्यांनी आवर्जून तिथं नमूद केलं. आदरणीय मोदी साहेबांच्या दूरच्या दृष्टीतून अत्यंत वेगाने तुमच्या माझ्या भारताचा विकास होतोय. केंद्र सरकारच्या मदतीनं आपल्या महाराष्ट्राच्या विकासाची गाडी सुद्धा अतिशय भरधाव वेगाने जाईल, यात माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आता केंद्र सरकारची जोड मिळालेली आहे. राज्याच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची कोणतीच कमतरता आपल्याला भासणार नाही. परंतु आपण सगळ्यांनी एकोपा ठेवला पाहिजे. उद्याच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तिसऱ्यांदा ह्या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करण्याकरता 48 पैकी कमीत कमी 45 जागा तरी निवडून आणण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. त्याकरता तुमच्या आशीर्वादाची गरज, त्याकरता तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची गरज ही आम्हाला हवी आहे. ही पण अपेक्षा मी आजच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना करतो. आणि ज्यांना ज्यांना लाभ मिळालेला आहे त्या लाभाचा फायदा माझ्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं करून घ्यावा, अशा प्रकारची अपेक्षा आज शासन आपल्या दारी आणि इतर विविध कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं इथं करतो. आज 286 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला देतोय. माझी एवढीच विनंती आहे की जे हेरिटेज काम आहे दगडाला रंग मारू नका. जे दगडा ओरिजिनल असतो तशा पद्धतीनं ते ठेवा. आत्ताच येताना आमची चर्चा झाली, पांडुरंगाचं विठ्ठलाचं पण तिथला जीर्णोद्धार करायचं आमच्या महायुतीच्या सरकारच्या मनामध्ये आहे. एकनाथराव म्हणले लवकरच आपण तेही काम सुरू करू. जिथं जिथं महत्वाची तीर्थस्थळं आहेत, मग ती कुठल्याही जाती धर्माची असो, तिथं भाविक जातात, तिथं सुविधा मिळाल्या पाहिजेत. अशा प्रकारचा संकल्प, अशा प्रकारचा निश्चय आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. देश पातळीवर तशा प्रकारचं काम हे मोदी साहेबांनी उभं केलेलं आहे. तशा पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये देखील आम्ही सगळेजण काम करू इच्छितोय. इतर देखील प्रश्न अतिशय तडफेडी सोडवण्याच्या करता आम्ही कुठं कमी पडणार नाही, हा शब्द आपल्याला सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.